जाईल का की नवीन इतिहास घडवणार मैदानावरती प्राप्ती 11 संघ। दोन्ही संघांना खूप सारे आपण शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे जाऊया। सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। 12:34 झालेत आणि सामन्याला इथे सुरुवात होईल। चला क्षेत्ररक्षण सजवायचंय। तर जाऊया आपण मैदानावरती। प्राप्ती 11 विरुद्ध तन्मय 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक विकेटसाठी 100चा कॅश प्राइज आहे प्राप्ती 11 संघासाठी। तर संघ मालक प्राप्ती 11 संघाचे गणेश केणी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100चा कॅश प्राइज आहे। तर सन्माननीय जगन्नाथ बेले साहेब यांच्याकडून जर 30 धाब्यांच्या आतमध्ये आटोपलं तन्मय 11 संघाच्या खेळाडूंना पूर्ण संघाला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते। पहिला चेंडू निर्धाव आहे। निदेश मैदानावरती आपण पाहतोय तन्मय 11 आणि त्यांच्या विरुद्ध प्राप्ती 11 संघ। प्राप्ती 11 संघाचे संघ मालक सर्वांच्या नजरा सामन्याकडे। गणेश केणी साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100चा कॅश प्राइज आहे। प्राप्ती 11 विरुद्ध तन्मय 11 मैदानावरती आपण सामना पाहतोय। फायनलची लढत सुकापूर प्रीमियर लीग चा हा धमाका आपण मैदानावरती पाहतोय। गोलंदाज तयार असणारे निदेश केणी, स्ट्रायकर एंडला अमित म्हात्रे आणि त्यांना साथ देते महेश केणी। गोलंदाज तयार। ओव्हर द विकेट ना हा बॉल येईल। प्राप्ती 11 संघाचा गोलंदाज निदेश आहे। जगन्नाथ बेळे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा सुद्धा कॅश प्राइज आहे। प्राप्ती 11 संघाच्या गोलंदाजांना कॅश प्राइज मैदानाच्या बाहेरून इथे निश्चितच कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करीत असताना आमचे हे सर्व मान्यवर सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देते। गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा निदेश। तन्मय 11 संघाचं खातं अजूनही उघडलं नाही। एकूण धावा 0। बॅटची एज होती आणि मात्र एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही। जस्ट 1 रन देअर। एका धावेने संघाचं अकाउंट ओपन होईल। महेश केणी मैदानावरती आपण निश्चितच पाहते। गोटे अंपायर क्या बात है। त्यांच्या अनोखी अदा सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आपल्या डान्सनं आपल्या परफॉर्मन्सनं आणि इथे मात्र त्यांना संधी मिळेल का। शेवटचा सामना आहे फायनलची ही लढत या मैदानावरती। निदेश तयार पुन्हा एकदा सज्ज होईल। गोलंदाज तयार असेल। चौथा बॉल आहे षटकातील। ओव्हर द विकेटनं गोल स्ट्रायकर एंडला महेश केणी। हा चेंडू आपण पाहिला मागे क्षेत्ररक्षक तैनात दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा इथे पूर्ण होतील। विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय किशोर केणी साहेब त्यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय या दोन्ही धावेच्या मदतीने पोहोचल्यात 3 धावेंवरती। 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। घ्या गोलंदाज तयार। ओव्हर द विकेट ना हा बॉल निदेश येईल। अतिवेग अल्ट्रा फास्ट मात्र पंचांचा इशारा येते। गोट्याची अनोखी अदा क्या बात आहे। निर्धावच्या इथे व्हाईट बॉलच्या सहाय्यानं एकूण धावा बनल्यात। धावसंख्या फलकावरती 4 रन्स 4 धावा। अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी। ओव्हर द विकेट ना हा बॉल क्या बात है। निदेश मैदानावरती शांत बसवते फलंदाजाला। ज्या खेळाडूंना आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती पेलली
त्याच फलंदाजाने इथे शांत ठेवण्याचं काम केले. चांगली गोलंदाजी राहिल्या. प्राप्ती 11 संघानं नवीन जोमानं उतरलाय मैदानावर. हा चेंडू इथं पाहिला पंचाचा इशारा येतोय. भीमर आशिष पट साठी सुवर्ण संधी आहे. सलग 2 षटकारासाठी 500. मंथन पोपेटा यांच्याकडून जगन्नाथ बेळेसाहेब यांच्याकडून सुद्धा 200 रुपये प्रत्येक विकेटसाठी. प्राप्ती 11च्या गोलंदाजाने सुवर्ण संधी. संघाचे संघ मालक गणेश केनी साहेब त्यांच्याकडून सुद्धा 200चा कॅश प्राइज. नो बॉल आहे. फ्रीटची संधी आहे. कुणाल केने जर विकेट हॅट्रिक घेतली तर आतिश पाटील 3000 आहेत. फ्री हिटचा हा बॉल मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव आहे. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलक पुढे सरकते. एकूण धाव आहेत त्या कमलाकर पोपेटा यांच्याकडून सुद्धा 2 षटकारांसाठी सलग 500चा कॅश प्राइज आहे. आशिष पोपेटासाठी पंचाचा इशारा येते. गोट्या आम्हाला दाखवत असताना हा चेंडू वाईड आहे. धाव मिळेल 1. एकूण धाव आहे त्या 10. 10 गोलंदाज तयार. हा फटका आपण पाहिला मागच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. दुसरीसाठी निघालेत. चुकीचा थ्रो आलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना 2 धावा मिळतील. अजूनही पहिला चौकाराची आणि षटकाराच्या अपेक्षा 1 गडी जरूर बाद झालाय. एकूण धावा त्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 12 धावा आहेत. 4 षटकांची ही लढत. रात्रीचे एकूण 12:43 झालेत. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ असणारे बाकी. ग्राउंड द विकेटनं हा बॉल. कुणाल केने पुन्हा एकदा सज्ज होतील. आतापर्यंत 8 खर्च केलेत. चांगली गोलंदाजी राहिले. कोण बनवण्याचा प्रयत्न. अँगल बनवून ही गोलंदाजी आहे. जसं आम्ही मागे सांगितलं मागच्या वर्षी ही स्पर्धा डे ची स्पर्धा आम्ही कव्हर केली. 2025चा सुकापूर प्रीमियर लीग आणि 2 संघ आमने सामने आले. प्राप्ती 11 आणि तन्मय 11 आणि सामना जिंकला. स्पर्धा जिंकला होता तन्मय 11. मात्र इथे क्या बात है. लोवर फुल टॉस. क्षेत्ररक्षक उभा आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. सामन्यामध्ये परततोय.
तर 8 किंवा 8 पेक्षा कमी जर धावा दिल्या तर सागर साखरे यांच्याकडून 1000. मात्र पहिल्याच चेंडूवरती आलाय षटकार. बैक टू बैक, क्या बात है. चेंडू सीमा पार षटकार. साठी 3000 आहेत. आतिश पाटील यांच्याकडून आशिष साठी हे कॅश प्राइज. 2 तर आलेत, तिसरा येईल का. षटकार हॅट्रिक साठी ऍडव्होकेट रवींद्र केणी साहेब यांच्याकडून सुद्धा 3000चा कॅश, 1000चा कॅश प्राइज होतं. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट न दबावाखाली गोलंदाज. मात्र इथे चकते, चांगला फटका होता स्क्वेअर मध्ये, मात्र धाव मिळणार इथे. टोटल 2. एकूण धावा आहेत त्या 32 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ असणार आहे. बाकी खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. सामना थोडासा स्लो आहे, फास्ट करायचा आहे. मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक होता, जीवाच्या आकांताने प्रयत्न, मात्र झेल पकडता आला नाही. 1 धाव निश्चित मिळेल घोषित स्वरूपामध्ये. एका धावेनं संघ पोहोचतोय 33-33. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मागच्या वर्षीचा इतिहास पुन्हा एकदा रचला जाणार का, की नव्यानं इतिहास घडणार मैदानावरती. सुकापूर प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व आहे. चेंडू हवेमध्ये, संधी बनेल आणि इथे होईल फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 तन्मय 11 संघाला. मैदानाकडे आपण निश्चितच जाणार आहोत. तर या विकेट साठी सुजल साठी कॅश प्राइज आहे. संघाचे संघ मालक सन्मान्य गणेश केनी यांच्याकडून 200 रुपये आणि जगन्नाथ बेलेसाहेब यांच्याकडून सुद्धा 200. तेजस मस्कर याच्यासाठी सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 200. ऍडव्होकेट कल्पेश केणी यांच्याकडून 33-33 बनल्यात. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. शैलेश केणी, निखिल मुकादम. झेल पकडला तर 200 आणि सोडला तर 500. रोशन केणी यांच्याकडून. क्या बात आहे. 33-33 शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे मागे एक्स्ट्रा कव्हरला. एकच येईल, दुसरी साठी निघालेत. थ्रो चांगला नाही, बॅकअप पोहोचतोय. तत्पूर्वी मिळतील इथे 2-3 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावा आहेत त्या 35.
प्रत्येक षटकारासाठी 500चा कॅश प्राइज आहे. तेजस मस्कर, आतिश पाटील यांच्याकडून ते कॅश प्राइज आहे. सर्व बक्षीस आम्ही अनाउन्समेंट करतो, ती जमा सुद्धा करायचे. मोठा फटका येईल का? उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे फलंदाज बाद. आतिश पाटील यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपये आलेत. सामना संपल्यानंतर सर्व कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहेत. आणि 200चा कॅश प्राइज संघ मालक. तर निश्चितच आमच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचा इथे कॅश प्राइज आमच्यासाठी बक्षीस आलेत. सन्माननीय गणेश केणी साहेब, संघाचे संघ मालक, थँक्यू सो मच. गोलंदाज तयार. एकूण धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिल्या, बॅक टू बॅक दुसरी सफलता. विकेट हॅट्रिक जर आली तर ऍडव्होकेट रवींद्र केणी साहेब यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलग 2 विकेट्स आलेत. संघाचा तारणहार ठरते. संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू जयदास मैदानावरती. जयदास मात्रे, 2 सलग विकेट्स आलेत. 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फायनल जिंकायचे हेच स्वप्न आहे. सुकापूर प्रीमियर लीग कोण गाजवणार? शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. खेळाचा पूर्वार्ध सूर्य. प्रत्येक षटकारास 2 धावेने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा त्या धावसंख्या फलकावरती. एकूण धावे ते 38-38. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज जयदास आतापर्यंत फक्त 3च खर्च केलेत. ओव्हर द राऊंड द विकेट. ओव्हर द विकेट ना हा बॉल होता. चेंडू उडवलाय. रिले कॅचचा प्रयत्न. क्या बात है. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि सुजलने जी रिले झेल पकडला, कमालीचा झेल, ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. क्या बात है. आतिश पाटील यांच्याकडून या झेलसाठी सुद्धा 500 रुपये आलेत. थँक्यू सो मच आतिश. अशा पद्धतीचं बक्षीस.
डीजे सतीचा आपण पटकन सन्मान करा. वेळ चंद्रकांत पोपेडा साहेब आपण टाइम वाचवतो. त्यानंतर उद्या आहेत का कंटिन्यू? मग अंपायर गोट्या उद्या आहात ना? मागे जे प्रेक्षक आहेत ना त्यांनी बाजूला व्हा. महत्वाचा सामना आहे. मनोहर पाटील यांचा आपण सन्मान घेतोय. जा आपण मनोहर. तर अंपायर गोट्या मनोहर इकडे आहे. मनोहर अंपायर गोट्याचा सन्मान तिथे होईल आणि काही बाईट्स ते देणार आहेत. या 2 मिनिटे आम्ही मॅच वर जातोय. मनोहर प्लीज कम ऑन. मनोहर तर डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या यांचा इथे सन्मान होईल आणि मनोहर पाटील उद्या कंटिन्यू. तर आपण पाहतोय इथे आमचे डान्सिंग स्टाईल अंपायर यांचा इथे सन्मान होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला योगदान दिलं. मनोहर पाटील आमचे हिंदीचे नामांकित समालोचक इथून निरोप घेतील. JNPTचे कर्मचारी आणि त्यांचा आपण आदर इथे सन्मान घेतो. अंपायर गोट्या तुमच्या बाईटकडे येणार आहोत. आपण मैदानाकडे जा. फायनल आहे. प्राप्ती 11 आणि तन्मय 11 यांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि उद्या सुद्धा कंटिन्यू येते. ओके नक्कीच. मॅच ऑन करा. मॅच ऑन. तर गेल्या वर्षी सुद्धा प्राप्ती 11 आणि तन्मय 11 ही फायनल झाली आणि या वर्षी सुद्धा SPLच्या माध्यमातून आपण ही फायनल आपण घेतो. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि पुरस्कर्ते बेले साहेबांकडून. सुजलसाठी साहिल कडून प्रत्येक षटकाराला 500. आतिशदादांकडून सुद्धा 500 आणि कल्पेश केनी ॲडव्होकेट कल्पेश केनी यांच्याकडून 200 तुषारसाठी. आणि आमचे बघा चेअरमॅन आहेत नागराज. रवींद्र दादा या नागराजचा एक स्वागत करा. नागराजचा आमचे चेअरमॅन आहेत. त्यांची ओटी भरून घ्या. 1 नंबर डान्सर आहेत. तर बॅटिंग साठी जेवढे डॉट बॉल जातील तर चंद्रकांत दादा पाटील आमचे माऊली इव्हेंट चंद्रकांत पोपेटा माऊली इव्हेंट अँड 40+ चे मास्टर्स डॉट बॉल साठी 100 रुपये. स्कोरर थांबा. येस अंपायर स्कोरर बक्षीस आलेत ना ते लिहून ठेवा. भरपूर मॅच. येस मॅच कंटिन्यू करा. मागे जे प्रेक्षक आहेत ना आयोजक कमिटीला पाठवू का तिथे? 2 मिनिटात सॉल्व होईल. येस वेट करा अंपायर वेट करा. बक्षीस भरपूर आलेत मात्र घोषणा एकदाच होईल कारण फायनल आहे. घोषणा आम्ही एकदाच करू कारण फायनल आहे. मॅचकडे आम्हाला फोकस करावा लागेल. बक्षिसांची अनाउन्समेंट ही एकदाच होईल. अंपायर जर मागे प्रेक्षक नको हवे असतील तर आयोजकांना कळवा. कमिटी मेंबर्स येतील आणि त्यांना तिथे बाजूला करतील. सांगू का? चला कमिटी मेंबर्स
मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना उठवा तिथे जाऊन. मॅच इम्पॉर्टंट आहे. चला कमिटी मेंबरचा दोघं तिघ जण लाडके प्रेक्षक आहेत, उठा आपण, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. सामना सुरू होईल. फायनल, मेगा फायनल, SPL सेकंड इनिंग आणि विनिंग टार्गेट 41. मॅच ऑन आहे. चंद्रकांत पोपेटा काय बक्षीस घेऊन आलेत बघा. वाईट नो 100 आणि डॉट बॉल सुद्धा 100. म्हणजे समानता आहे, तेजस आहे. क्लीन बॉल्ड विकेट. प्राप्ती 11 टार्गेट विजयासाठी. टोटल आपण पाहू शकाल 41. लक्ष उद्या मॅच कडे. प्राप्ती 11 आणि आपण जरूर पाहतोय तन्मय 11 विनिंग टार्गेट सेट केले विजयासाठी. लक्ष असेल 41. फायनलचा सामना आहे. प्रेक्षक चाहता वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना चॅम्पियन यावर्षी कोण होणार सर्वांना उत्सुकता आहे. प्राप्ती 11 होणार का तन्मय 11? मागच्या वर्षी सुद्धा याच दोन संघांची फायनल पाहिली. तेजस आलाय. तेजसला पहिलं पाहतो. सुजल आहे, निदेश, प्राप्ती 11 बॅटिंग करतोय. लक्ष उद्या मॅच कडे. तेजस आहे. धावा फलकावर आपण पाहू शकाल धावसंख्या अजूनही नाही. आक्रमण चढवला आला डीप कडे. वेगाने चेंडू चाललाय. फिल्डर तिथे रेडी आहेत. धाव घेण्याची तयारी. संपायर सिग्नल चेक करूया आपण टेक्निकल टीम कडे. लेट्स सी एक्झॅक्टली व्हॉट आपण चेक तिथे आपण करणार आहोत. प्राप्ती 11 ला विजयासाठी टार्गेट 41. चला नागराज बाजूला व्हा आपण. नागराज तिकडे जाऊन बसा. फायनल आहे आता. डान्स वगैरे बंद आहे सर्व. अंपायर गोट्याचं सुद्धा स्वागत झालं. आता सगळं काय बंद आहे. गोट्या उद्या येणार आहे. बसून घ्या तिकडे. VIP डायजोर बसा हवं तर. फायनल आहे. अंपायर गोट्या. नागराज ऐकत नाही. काय करू आम्ही. फायनल आहे आता. अंपायर गोट्या यांना डान्स करायचे. सुजल आहे, नितेश आहे, तेजसला पाहतोय. तन्मय 11 प्राप्ती 11 SPL ची फायनल उद्या. रेग्युलर ग्रामीण आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. उद्या ग्रामीणचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. करंट रन रेट सरासरी विचार केला आता विनिंग कॅल्क्युलेशन 22 मध्ये 44. सिंगल डबल षटकार आले तरी प्राप्ती 11 हा संघ सामना जिंकेल. मात्र एका बाजूला तन्मय 11 आहे. तेजस विकेट मिळाली. त्यानंतर रनआउट. सुजल, अमित. तन्मय 11 विरुद्ध प्राप्ती 11. दोन्ही संघांचे संघ मालक तन्मय 11 प्राप्ती 11 मॅचचा आनंद घेत असताना गणेश जिकेणी प्राप्ती 11 आणि तन्मय 11 अनिल पोपेटा. तन्मयला आपण पाहतोय तो मॅचचा आनंद घेतोय. खोलात टाकले. सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा आलाय. धाव मिळणार. सिंगल. तन्मय स्वतः आमच्या लाईव्ह कक्षासमोर. त्याला विजय हवा आहे. चॅम्पियन त्याला बनायचे. आणि आपण पाहतोय तन्मय 11 प्राप्ती 11 संघाविरुद्ध विनिंग टार्गेट विजयासाठी करायचे 41.
गोलंदाज या वेळेला आपण पाहिलं आशिषला विकेट, रनआउट, सिंगल, धावा झाल्या दाफलकर 2-3 चेंडू 41 टार्गेट. ओ गॅप शॉट डीप कडे आलाय सनसनीत पॉइंटला आणि हा येतोय चौकार. धावा झाले 6. तन्मय त्या नागराजला VIP डायस कडे घेऊन गेला तर खूप बरं होईल. खूप उपकार होतील. फायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना. 41 प्राप्ती 11 बॅटिंग करतोय. तन्मय हवं तर दोघा तिघांची मदत घे. लक्ष उद्या मॅच कडे. प्राप्ती 11 सुजलेत. अमित आक्रमण. सामना सोडायचा नाहीये. फायनल, मेगा फायनल. नेक्स्ट बॉल. ओ आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे. फिल्डर आहे तिथे आणि विघ्नेशनं पकडला चेल. आणखीन एक धक्का. कुणाल आलाय. ताकदीनं खेळावं लागेल. मजबूत शरीरयष्टी. गोलंदाजांना पाणी पाजू शकतो. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये जरूर आहे, कंपल्सरी. गणेश चिकेणी यांच्या वतीनं प्रत्येक षटकार 200 रुपये. प्राप्ती 11 मॅच आता 19 चेंडू 35 धावा. देखो देखो मैदान में कौन आया. कुणाल केनी आया. पहिल्या दिवसातील हिरो आहे. तू आहे मस्त, तू आहे जबरदस्त. आणि कुणालचा खेळ पाहण्यासाठी आमचे गर्ल्स सुद्धा आलेत. धावा आहेत ते 6. 3 विकेट. इक्वेशन 6 मध्ये 35. बघा आमच्या गर्ल्स आहेत. गोट्या अंपायरनी डान्स केला नाही ना आज. फ्लॉप शो. 6 धावा 3 विकेट. प्राप्ती 11 तन्मय 11. गोट्यानं बक्षीस लावा बघा. लक्ष उद्या मॅच कडे. प्राप्ती 11 आणि तन्मय 11 यांच्यामध्ये होणारी फाईट. 1:13 झालेत. कुणाल केनीला पाहतोय. तन्मय सुद्धा शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे. सिंगल. नक्कीच आपण जरूर पाहू इच्छितो. विनिंग टार्गेट विजयासाठी पाठलाग करायचे. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ होता तन्मय 11 आणि आता प्राप्ती 11. गेल्या वर्षी सुद्धा हा सामना पाहिला. 19 चेंडू आणि 35 धावेची गरज. मॅच कोण जिंकेल. मैदानावर आलाय कुणाल केनी. खेळावं लागेल. किलिंग इन्स्टंट त्याला बनावं लागेल. आक्रमण तर करावं लागेल. लढावं लागेल. झुंजावं लागेल. कुणाल केनीकडे ती क्षमता आहे. कुणालच्या बॅट मधून ऑन साइडला डीप कडे खेळला. सिंगल सिंगल डबल न फारसं बिघडणार नाहीये. तन्मय 11 आनंदित आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं. 41 टप्पा ओलांडायचा आणि आता या मॅच मध्ये पहिले षटक पाहिलं आशिषचं ओव्हर नंबर 2. तिथे सुद्धा कमालीचं प्रदर्शन. गोलंदाज कुणाल चढवला हल्ला डीप कडे. फिल्डर आहे दो. गुड कॅच. विकेट. लक्ष उद्या मॅच कडे. 41 धावांचं टार्गेट. तन्मय 11 विरुद्ध आपण पाहतो 2 हात करताना प्राप्ती 11. सुकापूर प्रीमियर लीग उद्या या स्पर्धेतील ग्रामीण रेग्युलर लॉट्स आपण पाहणार आहोत.
मध्यरात्रीनंतर आपण पाहतो या मॅचचा आनंद घेत असताना तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग धावसंख्या धावफलकावर 8 टार्गेट 41 फायनल मध्ये अटीतटीचा सामना व्हावा सर्वांना उत्सुकता आहे विनिंग कॅल्क्युलेशन चेंडू आणि धावांचं अंतर चला लक्ष विद्यू ओहो जरूर धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल एक्केचाळीस लक्ष धावा झाल्या 9 आपण 9 गडी बाद झाले 4 धावा झाल्या 10 आणि विनिंग टार्गेट थोडा इंटरनेट मध्ये खोळंबा निर्माण झाला चेंडू आणि धावांचं अंतर चेंडू शिल्लक राहिले 13 आणि 31 धावेची गरज 13-31 आक्रमण कुणाला करावं लागेल मॅच जिंकायची असेल तर आणि मिसफील्ड आलाय चौकार आता 12 मध्ये करायचे 27 दोन षटकांचा खेळ संपला धावानंतर आपण पाहतोय 14 गडी बाद कुणाल केनी ओमकारला पाहतोय तन्मय 11 विरुद्ध प्राप्ती 11 आता 12 मध्ये 27 फायनलचा सामना कोण जिंकेल SPL सुकापूर प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय कुणाल केनी ओमकार दोन षटकानंतर धावसंख्या 14 गडी बाद झाले 4 तन्मय 11 विरुद्ध प्राप्ती 11 करण 100 6 ची रिक्वायर 100 बघा मोबाईल कुणाचा हरवलाय ज्या कुणाचा असेल ओळख पटवून घ्या प्रदीप म्हात्रे आयडी आहे त्यांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा ATM आहे आणि इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आहे दोन षटक संपली धावा 14 गडी बाद झाले 4 12 मध्ये 27 12 बॉल 27 पहिला चेंडू व्हाईट बॉल अंपायर घोट्या जाता जाता ओमकार मस्करला प्रत्येक षटकार संदीप मस्कर यांच्याकडून 500 सामना 12 बॉल 26 फायनल SPL ची आनंद जल्लोष सर्वांनी पाहिला सेलिब्रेशन साजरा कोण करेल 12 मध्ये 26 डीप कडे खेळलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत सिंगल डबल न काही बिघडणार नाही आता इक्वेशन एनालिसिस पाहूया येणारी चेंडू आणि धावांचं अंतर विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहूया 11 चेंडू 25 धावेची गरज 11 बॉल 25 कुणाल केनी ओमकार कुणालला आक्रमण करावं लागेल चेंडू आणि धावामध्ये तफावत आणि जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे कुणाल लाईन पाहिली जाऊन दिलं प्रचंड वेग होता सिंगल डबल न फारसं काही बिघडणार नाही दहा बॉल 25 आक्रमण शॉट लाईक दॅट अंपायर सिग्नल येऊ द्या क्रुशल मोमेंट आहेत काही प्रेक्षक आहेत तिथे चला निर्णय प्रेक्षक व्हेरी क्लोज आहे टेक्निकल टीम यस अंपायर सिग्नल चौकार 9 बॉल 21 कुणाल केनिया यस 4 रन्स
धावा झाले 20, टार्गेट 41. 5 चेंडू मध्ये 6 वर कुणाल केनी खेळतो. तन्मय बघा किती खुश आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो. तन्मय 11 विरुद्ध प्राप्ती 11 यांच्यामध्ये होणारी फाईट. कुणाल केनी 5 मध्ये 6 वर तो खेळतो. ओमकार त्याला साथ देतो. 3 चेंडू मध्ये 6. 9 चेंडू आणि 21 धावेची गरज. चला अंपायर डिले करू नका. 1:20. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. सिंगल मिळेल. ओमकार एक कुणाल आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. इक्वेशन अनालिसिस आपण जरूर पाहतो. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. प्राप्ती 11 आणि तन्मय 11 गोलंदाज षटक हाताळत असताना विघ्नेश. लास्ट बॉल. कुणाल केनी खेळतो 6 मध्ये 7. ओमकार त्याला साथ देतोय आणि आता 7 मध्ये 19. 7 बॉल 19. तन्मय 11 प्राप्ती 11 माऊली इव्हेंट सर्व आमचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. 7-19. चला मॅच ऑन ठेवा. 7 बॉल 19. प्राप्ती 11 आणि 7 मध्ये 19. मॅच कशी बनेल. चला सुकापूरकर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. फायनल आहे. बॉयज गर्ल. प्राप्ती 11 की तन्मय 11. 7 मध्ये 19. हो हो. 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. अंपायर सिग्नल नो बॉल. फ्रीट. गोट्या सुद्धा थंड पडले. बघा चंद्रकांत पोपेटा साहेब गोट्या थंड पडले. याच्या मागचं कारण माहितीये का. डीजे नितीनला विचारा. चला गोट्या काय नो बॉल आहे आणि बेनिफिट मिळालं. येस ओके. 7 चेंडू 17 धावेची गरज. 7 बॉल 17. धावा झाले 24. गडी बाद झाले 4. टार्गेट 41. आक्रमणाचा प्रयत्न मिड ऑफला प्रयत्न केले नाही. समीकरण बनले. आता 6 बॉल. प्राप्ती 11 ला चॅम्पियन बनण्यासाठी. 6 मध्ये करजे 17 आणि एका बाजूला तन्मय 11. धावा झाल्या टोटल पाहू शकता 24. टार्गेट 41. 6 बॉल आणि 17 ची गरज. चला मॅच ऑन ठेवा. 6 मध्ये 17. प्राप्ती 11 आणि तन्मय 11. सुकापूर प्रीमियर लीग फायनल पाहतो आपण. चला पंच डिले करू नका. मॅच ऑन ठेवा. 6 मध्ये 17. टार्गेट होतं 41 आणि धावा झाल्या 24.
कुणाल केनिया आणि एका बाजूला आपण पाहतोय ओमकार. चला मॅच ऑन ठेवा. चला मॅच ऑन ठेवा. चला काहीच झालं नाही. मॅच ऑन ठेवा. अंपायर एक विषारी साप आलाय. मॅच ऑन ठेवा. मॅच ऑन ठेवा. खेळाडू मैदान खाली करा. एक विषारी साप आलाय तो आपण पकडतोय. सामना सुरू करा. सामना सुरू करा. मॅच ऑन करा. फायनल आपण पाहतोय. 6 बॉल 17ची गरज. संयोजकाने सांगितलं मॅच कडे आपण फोकस करतोय. 6 बॉल 17. प्राप्ती 11 आणि तन्मय 11. चला फायनल मेगा फायनल. तिकीट कुणाला मिळणार? ग्रामस्थ मंडळ आयोजित 11 स्टार 40+ 11 स्टार क्रिकेट संघ फायनल. चला खेळाडू मॅच पूर्वरत सुरू करा. सूचना आहे आपल्याला. मॅच पूर्वरत सुरू करा. येणारे चेंडू आणि धावांचे इक्वेशन. 6 बॉल 17ची गरज. धावा झाल्या 24. टार्गेट 41. बॅटिंग करताना कुणाल केनी आणि ओमकार. क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. कोणी हारो कोणी जिंको. आपल्याला क्रिकेट प्रति आदर, क्रिकेट प्रति आनंद. 6 बॉल 17. चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या. सुकापूरकर फायनल. पहिला चेंडू डीप कडे खेळलाय. नक्की सिंगल मिळेल. निघालाय कुणाल. नाही आणि त्या रनआउट. 5 मध्ये 16. क्रिकेटचा आनंद घ्या. क्रिकेट प्रति तुम्ही आदर भावना बाळगा. आणि आज आपण पाहतोय तन्मय 11 आणि प्राप्ती 11 यांच्यामध्ये होणारी फाईट. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅच कडे. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर. चला आपण मॅच कडे पुन्हा वळतोय.
5 बॉल 16ची गरज. 5 बॉल 16. मॅच मध्ये काय होईल? इंटरेस्टिंग मॅच. 5 मध्ये 16. प्राप्ती 11 आणि तन्मय 11 यांच्यामध्ये होणारी फाईट. करो या मरोची लढाई हर्ष केलेत आणि आता आपण पाहतोय जरूर 25 धावा. 5 मध्ये 16 फायनल SPL सुकापूर प्रीमियर लीग. गुड बॉलिंग तेजसला पाहतो आपण. विनिंग कॅल्क्युलेशन. आता पुन्हा एकदा मॅच कडे वळू. चेंडू शिल्लक राहिलेत एकूण 4 आणि 16 धावेची गरज. 4 बॉल 16. समोर ठेवला काही करू शकला नाही. तन्मय 11 मॅच मध्ये कमबॅक करतोय. प्राप्ती 11 विरुद्ध आणि आता समोर कुणाल केनी. जबाबदारी कुणालकडे. सामन्याचं भविष्य त्याच्याकडे. DJ रेडी राहा. जशी फायनल संपेल काही मिनिटं आपण अवधी देणार आहोत. 3 मध्ये 15 कुणाल केनी. प्राप्ती 11 की तन्मय 11. चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या. सुकापूर प्रीमियर लीग 3 मध्ये 15. 3 बॉल 15. कुणाल केनी 8 मध्ये 9 वर तो खेळला. त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. खोला चेंडू. सिंगल डबल न काही होणार नाही. एक धाव निघाले सुसाट वेगानं. धावा मिळतील 2. आता 2 मध्ये पाहिजे 13. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. विजयाच्या मार्गावर तन्मय 11 वन्स अगेन. पुरस्कर्ते आनंदी देत तन्मय 11 चे संघ मालक आणि प्राप्ती 11 गणेशजी केनी. चला 2 बॉल 13. ओहो आलाय व्हाईट बॉल. मॅच मध्ये वाढला इंटरेस्ट. 2 बॉल. ओहो एक बारी तुम्हारी. एक बारी तुम्हारी. तन्मय नाराज आहे. 2 बॉल. प्रत्येक षटकार संदीप मस्कर 1000 रुपये. चंद्रकांत पोपेटा प्रत्येक षटकार. चला तन्मय थंड पडले. प्रत्येक षटकार 500. कल्पेश केनी. ओहो तन्मय उभे राहिले. स्टँड अप. तन्मय सिट डाऊन. आता नाही. ऑफर इज क्लोज. 41. नो डाउट्स फॉर्मॅलिटीज. 1 बॉल 12 आणि चॅम्पियन SPL लास्ट आला आणि चॅम्पियन तन्मय 11.